परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। जय श्री कृष्ण। आज आपण अध्याय 2 श्लोक क्रमांक 16 पासून सुरुवात करतो आहोत. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्त्वदर्शिभिः। श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 मध्ये 16व्या श्लोकामध्ये जे असत्य नाशवंत आहे त्याला अस्तित्व नाही आणि जे सत्य म्हणजेच आत्मा आहे त्याचा कधीही अभाव होत नाही. शरीर हे बदलणारे आणि नाशवंत आहे म्हणून ते असत्य आहे. आत्मा कधीही बदलत नाही म्हणून तो सत्य आहे. उदाहरणार्थ, लाटा येतात आणि जातात पण समुद्र नेहमी तिथेच असतो. तसेच एक सोन्याचा दागिना वितळला तर त्याचा आकार जातो पण सोने तसेच राहते. शरीर म्हणजे दागिना आणि आत्मा म्हणजे सोने. हा श्लोक अद्वैत वेदांताचा पाया आहे. जग आणि शरीर बदलणारे आहेत तर आत्मा अपरिवर्तनीय म्हणजे सत आहे. तसेच माणसाचे दुःख हे तात्पुरत्या गोष्टींना म्हणजेच परिस्थिती, शरीर, भावना कायम रूपी मानल्यामुळे निर्माण होते. जेव्हा आपण हे समजतो की हे सुद्धा निघून जाईल तेव्हा मनाची स्थिती स्थिर होते. यावरून असे लक्षात येते की हा श्लोक आधुनिक विज्ञानाच्या ऊर्जा अक्षयतेच्या नियमाशी म्हणजेच एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय मिळता जुळता आहे. म्हणजेच इथे आपल्याला वैज्ञानिक आणि मानसशास्त्राशी सुद्धा हा श्लोक जोडलेला. शरीर उत्पत्तीपूर्वीही नव्हते, मृत्यूनंतरही राहणार नाही आणि वर्तमान काळातही असा प्रत्येक क्षणी अभाव होत चालला आहे. तात्पर्य हे शरीर भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळात कधीही भाव रूपाने राहत नाही म्हणून हे असत आहे. त्याचप्रमाणे या संसाराचाही भाव नाही, हेही असत आहे. हे शरीर तर संसाराचा लहानसा नमुना आहे म्हणून शरीराच्या परिवर्तनावरून संपूर्ण संसाराच्या परिवर्तनाचा अनुभव येतो की या संसाराचा पूर्वीही अभाव होता तसेच वर्तमानाचा देखील अभाव होत चाललेला आहे. जी सत वस्तू आहे तिचा अभाव होत नाही. अर्थात जेव्हा देह उत्पन्न झाला नव्हता तेव्हाही देही होता. देही म्हणजे आत्मा. देह नष्ट झाला तरी देही राहील आणि वर्तमानात देहाचे परिवर्तन होत असतानाही देही त्यात जसाच्या तसाच राहत असतो. संसाराला आम्ही एकाच वेळी पाहू शकतो, दुसऱ्या वेळी नव्हे, कारण संसार प्रतिक्षण परिवर्तनशील आहे. म्हणून एका क्षणापूर्वी वस्तू जशी होती तशी ती दुसऱ्या क्षणात राहत नाही. जसं उदाहरण इथे आपण सिनेमा पाहताना पडद्यावर दृश्य स्थिर दिसते परंतु वास्तविक त्यात क्षणाक्षणाला परिवर्तन होत असते. मशीनमध्ये फिल्म वेगाने फिरत असल्या कारणाने ते परिवर्तन इतक्या वेगाने होते की ते आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. याही पेक्षा अधिक मार्मिक गोष्ट अशी आहे की वास्तविक संसार एकदाही दिसत नाही, कारण की शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी ज्या कारणांनी आपण संसाराला पाहतो, अनुभव करतो, ते करण सुद्धा संसाराचेच आहे. म्हणून वास्तविक संसारानेच संसार दिसतो. जे शरीर संसाराहून संपूर्णपणे संबंध रहित आहे त्या स्वरूपाला कधी संसार दिसतच नाही. तात्पर्य, स्वरूपात संसाराची प्रीतीही नाही, संसाराच्या संबंधानेच संसाराची प्रीतीही होते. यावरून हे सिद्ध झाले की स्वरूपाचा संसाराशी काहीही संबंधच नाही. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति.
ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे तो आत्मा अविनाशी आहे. हे याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. जसे आत्मा हा आकाशासारखा सर्वव्यापी आहे. जसे कोणीही तलवारीने आकाश कापू शकत नाही तसे आत्म्यालाही कोणीही मारू शकत नाही. उदाहरणार्थ सूर्याचा प्रकाश दूषित पाण्यावर पडला तरी प्रकाश अशुद्ध होत नाही. येथे चेतना किंवा ब्रह्म या संकल्पनेवर भर दिलेला दिसून येतो, जी संपूर्ण विश्वात भरलेली आहे. म्हणजेच आपली खरी ओळख शरीराच्या पलीकडे आहे हे समजल्यास मृत्यूची भीतीही कमी होण्यास मदत होते. म्हणजेच मानसशास्त्राच्या दृष्टीने त्या अविनाशी तत्वाला तू समजून घे असे म्हणून भगवंतांनी या तत्वाला परोक्ष दाखविले आहे. परोक्ष दाखवण्याचे तात्पर्य की इदंतेने दिसणाऱ्या या संपूर्ण संसारात ते परोक्ष तत्वच व्याप्त आहे, परिपूर्ण आहे. वास्तविक जे परिपूर्ण आहे तेच आहे आणि जो संसार समोर दिसत आहे तो नाहीच. ज्याला परोक्ष म्हटले आहे त्याचेच वर्णन करीत आहे की हा सर्वच्या सर्व संसार या नित्य तत्वाने व्याप्त आहे. जसे सोन्याच्या घडलेल्या दागिन्यात सोने, लोखंडापासून तयार केलेल्या शस्त्रास्त्रात लोखंड, मातीपासून तयार झालेल्या भांड्यात माती आणि पाण्यात पाणीच पाणी व्याप्त म्हणजेच परिपूर्ण आहे. तसेच संसारात ते सत तत्वच व्याप्त आहे. म्हणून वास्तविक या संसारात ते सत तत्वच जाणण्यायोग्य आहे. पुढचा श्लोक. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. हा आत्मा नित्य, नाशरहित आणि अफाट आहे, पण त्याची ही शरीरे मात्र नाशवंत म्हटली आहेत. म्हणून हे भारता म्हणजेच अर्जुना तू युद्ध कर. जसे कपडा जुना झाला की आपण तो टाकतो, पण माणूस तोच राहतो. तसेच शरीर संपले तरी आत्मा संपत नाही आणि म्हणूनच आपण म्हणतो 84ला मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे ही क्रिया सातत्याने सुरूच राहते. जसे आपण घरात राहतो, घर म्हणजे आपण नव्हे, घर पडले तरी आपण सुरक्षित राहू शकतो. यावरून असे दिसते की शरीर हे केवळ एक बाह्य आवरण आहे, जे कालांतराने नष्ट होणारच आहे. जीवनात आपले कर्तव्य पार पाडताना आपण शारीरिक मोह किंवा भीतीमध्ये अडकू नये. म्हणूनच कर्तव्याला म्हणजे स्वधर्म शरीरापेक्षा मोठे मानणे हेच मानसिक बळ आहे, हे या श्लोकामधून आपल्याला दिसून येते. कोणत्याही काळात कोणत्याही कारणाने कधी किंचित मात्रही ज्यात परिवर्तन होत नाही, ज्याचा नाश होत नाही, ज्याची क्षती होत नाही, ज्याचा अभाव होत नाही, त्याचे नाव अनाशी अर्थात अविनाशी आहे. आपले मानण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला शरीरात ठेवले आणि शरीराला आपल्यात ठेवले. आपल्याला शरीरात ठेवल्याने अहंता अर्थात मीपणा उत्पन्न झाला आणि शरीराला आपल्यात ठेवल्याने ममता अर्थात माझेपणा उत्पन्न झाला. हे समजून घेणं थोडं कठीण आहे, पण हे खूप महत्वाचं आहे. तरच खऱ्या अर्थाने हा श्लोक आपल्याला समजू शकतो. म्हणजे हा स्वयं ज्या ज्या वस्तूंना आपल्यामध्ये ठेवीत जातो त्या त्या वस्तूत माझे पण होतच जाते. जसे कुटुंबाला आपल्यात ठेवले तर कुटुंब माझे आहे, धनाला आपल्यात ठेवले तर धन माझे आहे, बुद्धीला आपल्यात ठेवले तर बुद्धी माझी आहे, शरीराला आपल्यात ठेवले तर शरीर माझे आहे, इत्यादी. जरी भाव म्हणजे होणेपणा आत्म्याचाच आहे, शरीराचा नाही, तरी मनुष्याकडून ही चूक होते की तो प्रथम शरीराला पाहून मग त्यात आत्म्याला पाहतो. प्रथम आकृतीला पाहून मग भाव पाहतो.
वर लावलेली पॉलिश कुठपर्यंत टिकेल? साधकाने हा विचार करणे आवश्यक आहे. पहिला होता की शरीर पहिले होते. विचार केल्यावर सिद्ध होते की आत्मा अगोदर आहे, शरीर नंतर आहे, भाव अगोदर आहे, आकृती नंतर आहे. म्हणून साधकाची दृष्टी प्रथम भाव रूप आत्मा जावी, शरीराकडे नाही. पुढचा श्लोक. ये एनं एत्ति हन्तारै यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. जो असतो किंवा जो याला मेलेला समजतो त्या दोघांनाही सत्य माहित नाही. कारण आत्मा कोणाला मारत नाही आणि तो कोणाकडून मारलाही जात नाही. म्हणजेच मृत्यू हा केवळ शरीराचा बदल आहे. आत्मा कर्ता किंवा कर्म या दोन्ही पलीकडे आहे. उदाहरण, स्वप्नात जर कोणी तुम्हाला मारले तर जागे झाल्यावर तुम्हाला जखम नसते. आत्मा हा त्या जागे असलेल्या मनुष्यासारखा आहे. आत्मा हा कर्ता किंवा कर्म या दोन्हींच्या पलीकडे आहे. तो केवळ साक्षी आहे. म्हणूनच स्वतःला केवळ एक शारीरिक कर्ता मानण्याऐवजी एक व्यापक दृष्टिकोन ठेवल्यास अपराध बोध म्हणजेच गिल्ट आणि अहंकार या दोन्ही पासून खऱ्या अर्थाने मुक्ती मिळते. म्हणजेच जो या शरीराला मारणारा समजतो तो ठीक जाणत नाही. कारण शरीरीत कर्तापणा नसतो. जसे कोणताही कुशल कारागीर कितीही हुशार असला तरी कोणत्या तरी अवजारा वाचून तो कार्य करू शकत नाही. तसेच हा शरीरी शरीराविना काहीही करू शकत नाही. हा शरीरी कोणाला मारितही नाही. शरीरी म्हणजेच देही म्हणजेच आत्मा, आणि कोणाकडून मारलाही जात नाही. याचे तात्पर्य असे आहे की शरीरी कोणत्याही क्रियेचा कर्ताही नाही अथवा कर्मही नाही आणि यात कोणता विकारही येत नाही. जे मनुष्य शरीराप्रमाणे शरीरीलाही मारणारा आणि मरणारा मानतात ते वास्तविक शरीर आणि शरीरीच्या विवेकाला महत्व देत नाही, त्यात स्थित होत नाही, तर अविवेकाला महत्व देतात. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधी जन्मत नाही तर कधी मरतही नाही. तो अजन्मा, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. म्हणजे आत्म्याला वाढणे किंवा कमी होणे असे विकार नाही. यावरनं असे लक्षात येते की हा गीतेमधील सर्व एक आहे जो मृत्यूची भीती घालवतो. म्हणजे आत्म्याच्या 6 विकारांचा. कोणते हे 6 विकार? तर जन्म, अस्तित्व, वृद्धी, परिणाम, क्षय आणि मृत्यू येथे निषेध केला आहे. हा श्लोक मानवी मनाला प्रचंड सुरक्षितता देतो. आपण मुळातच पूर्ण आणि शाश्वत आहोत ही जाणीव न्यूनगंड दूर करते. म्हणजेच मानसिक दृष्ट्या जर आपण हा श्लोक खऱ्या अर्थाने समजून घेतला तर आपल्या मधील न्यूनगंड कायमस्वरूपी दूर होतो. शरीरात हे 6 विकार असतात. उत्पन्न होणे, सत्तावान दिसणे, बदलणे, वाढणे, ऱ्हास होणे आणि नष्ट होणे. हा शरीरी या 6 विकारांनी रहित आहे हीच गोष्ट भगवंत या श्लोकांमधून सांगतात. जसे शरीर उत्पन्न होते तसे हा शरीरी कधीही कोणत्याही काळी उत्पन्न होत नाही. हा तर सर्व काळच असतो. भगवंतांनी या शरीरीला आपला अंश म्हणून याला सनातन असे म्हटले आहे. शरीराचा नाश झाला तरीही या अविनाशी शरीरीचा नाश होत नाही. येथे शरीरे हे पद देण्याचे तात्पर्य
हे शरीर नष्ट होणारे आहे. या नष्ट होणाऱ्या शरीरातच हे 6 विकार होतात, शरीरिक नव्हे. या पदात भगवंतांनी शरीर आणि शरीरीचे जसे स्पष्ट वर्णन केले आहे, असे स्पष्ट वर्णन गीतेत दुसरे. अर्जुन युद्धात कुटुंबियांच्या मरण्याच्या कल्पनेने विशेष शोक करीत होते. त्या शोकाला दूर करण्यासाठी भगवान म्हणतात की शरीराला मरण आले तरी हा शरीरी मरत नाही, अर्थात याचा अभाव होत नाही, म्हणून शोक नाही. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हन्तिकम्. जो मनुष्य या आत्म्याला अविनाशी आणि अजन्मा जाणतो, तो कोणाला कसा मारू शकेल? जेव्हा अर्जुनाला कळेल की त्याचे नातेवाईक म्हणजे केवळ शरीरे नाहीत, तेव्हा त्याचा मोह नष्ट होईल. उदाहरण बघूया. जसे एखादा नट नाटकात मरण्याचे सोंग करतो, पण पडद्यामागे तो जिवंतच असतो. तसेच ज्ञानी व्यक्ती हिंसा किंवा मृत्यूला एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहतात. म्हणजे जेव्हा आपल्याला सत्याचे ज्ञान होते, तेव्हा आपल्या कृतींमधील संभ्रम नष्ट होतो आणि निर्णय क्षमता वाढते. आणि हा संभ्रम जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत आपण उचित निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच इथे भगवंत सांगत आहेत की उत्पन्न होणारी वस्तू तर आपोआप नष्ट होते, तिला नष्ट करावे लागत नाही. परंतु जी वस्तू उत्पन्न होत नाही, ती कधीच नष्ट होत नाही. आपण 84 लक्ष शरीर धारण केले, परंतु कोणतेही शरीर आपल्या बरोबर राहिले नाही. आणि आपण कोणत्याही शरीराबरोबर राहिलो नाही. परंतु आपण जसेच्या जसे वेगळे राहिलो. ही जाणण्याची विवेक शक्ती या शरीरात नव्हती, तर या मनुष्य शरीरातच आहे. जर आपण हे जाणणार नाही, तर भगवंताने दिलेल्या विवेकाचा खऱ्या अर्थाने निरादर होईल. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. हा श्लोक काय दाखवतो, तर हा श्लोक पुनर्जन्माचा सिद्धांत स्पष्ट करतो. म्हणजेच आपण रोज रात्री झोपताना कपडे बदलतो, त्याप्रमाणे मृत्यू म्हणजे केवळ एक वेशपालट आहे. हा पुनर्जन्म सिद्धांताचा सर्वात प्रसिद्ध श्लोक आहे. मृत्यू म्हणजे अंत नसून केवळ बदल आहे. इथे एक सुंदर पुस्तक आहे, ते म्हणजे मृत्यूनंतरचा प्रवास. खरोखर वाचण्यासारखं. बदलाचा स्वीकार करणे. ज्याप्रमाणे आपण जुने कपडे बदलताना रडत नाही, तसेच जीवनातील बदलांकडेही सहजतेने पाहिले पाहिजे. यावरून असे समजते की माहितीचा अक्षयतेचा नियम कोणता, तर शरीर नष्ट झाले तरी तो डेटा म्हणजेच आत्मा नष्ट होत नाही. तो केवळ एका हार्डवेअर मधून दुसऱ्या हार्डवेअर मध्ये जातो. आणि म्हणूनच इथे भगवंत सांगताय, मनुष्य नवनवीन वस्तू इच्छितो, तर भगवंतही त्याला नवनवीन वस्तू शरीरादी सामुग्री देत राहतात. शरीर जीर्ण झाले तर भगवंत त्याला नवीन शरीर देतात. म्हणून नवनवीन जन्म मरणाचे कारण आहे. नवनवीन इच्छा करणाऱ्याला अनंत कालापर्यंत नवनवीन वस्तू मिळत राहील. मनुष्यात एक इच्छाशक्ती आहे, एक प्राणशक्ती आहे. इच्छाशक्ती शिल्लक असताना प्राणशक्ती नष्ट झाली तर नवीन जन्म होतो. जर इच्छाशक्ती राहिली नाही,
तर प्राणशक्ती नष्ट झाली तरीही पुन्हा जन्म होत नाही. कोणताही दृष्टांत केवळ एका संपूर्णपणे घटत नाही. येथे जीर्ण वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे बदलण्याचा दृष्टांत केवळ या अंशात घडतो की जसे मनुष्य अनेक वस्त्रे धारण केल्यावरही एकच राहतो, तसेच स्वयं अनेक योनीत अनेक शरीर धारण केल्यावरही एक जसाच्या तसा आत्मा राहतो. जसे जीर्ण वस्त्रे बदलण्याने आपण मरत नाही आणि नवीन वस्त्र आपण जन्मत नाही, तसे जीर्ण शरीराला सोडल्याने आपण मरत नाही आणि नवीन शरीर धारण केल्यानेही आपण जन्मत नाही. तात्पर्य असे आहे की शरीर मरते, आपण मरत नाही. जर आपण मेलो तर मग पुण्य पापाचे फल कोण भोगेल? अन्य योनीत कोण जाईल? बंधन कोणाचे होईल? मुक्त कोण होईल? अतिशय सुंदर असा श्लोक आहे, हे समजण्यासारखं आहे आणि म्हणून प्रत्येकाचं आयुष्य सारखं नसतं. का? कारण ते या श्लोकांमधून आपल्याला दिसून येतं. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, तसेच वारा सुटूही शकत नाही. आत्मा हा भौतिक तत्वांच्या म्हणजे आत्मा हा भौतिक तत्वांच्या पलीकडे आहे. भौतिक तत्व कोणते म्हणजे पंचमहाभूतांपैकी 4 महाभूतांविषयी ते सांगितलंय, आकाश सोडून. पाणी, अग्नी, जल, पृथ्वी, वाहवा. ओके. लोखंडाला जाळू शकतो, पण अग्नी स्वतःला जाळू शकत नाही. आत्मा त्याहूनही कसा आहे, सूक्ष्म आहे. काल मी ग्रुपवरती आपला पंचकोशीय विकास टाकलेला आहे. म्हणजे स्थूल शरीरापासून आत्मा म्हणजे करण कारण शरीर जे आहे, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, याप्रमाणे त्याचा प्रवास चालतो. तोच इथे दाखवलेला आहे. आत्मा हा भौतिक जगातील 5 महाभूतांच्या शस्त्र म्हणजे पृथ्वीचे प्रतीक प्रभावापलीकडे आहे. या शरीरीला शस्त्र कापू शकत नाही, कारण हे प्राकृत शस्त्र तेथपर्यंत पोहोचूच शकत नाही. जेवढी म्हणून शस्त्र आहेत ती सर्व पृथ्वी तत्वापासून उत्पन्न झालेली असतात. हे पृथ्वी तत्व या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही. एवढेच नव्हे तर हे पृथ्वी तत्व शरीरीपर्यंत पोहोचूच शकत नाही. तर मग विकृती करण्याची गोष्ट तर दूरच राहिली. अग्नी या शरीरीला जाळू शकत नाही, कारण अग्नी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर मग त्याचे कडून जाळणे कसे संभवते? तात्पर्य अग्नितत्व या शरीरीमध्ये कधीही कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही. पाणी याला भिजवू शकत नाही, कारण पाणी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. तात्पर्य जलतत्व या शरीरीत कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही. वारा याला वाळवू शकत नाही, अर्थात या शरीरीला वाळविण्यास वारा असमर्थ आहे, कारण वायू तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. तात्पर्य वायू तत्व या शरीरीत कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाही. म्हणजेच पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत म्हणविले जातात. भगवंतांनी यापैकी 4च महाभूतांविषयी म्हटले आहे की हे पृथ्वी, जल, तेज, वायू या शरीर एक प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाही. परंतु 5व्या महाभूत आकाशाविषयी काहीही चर्चा केली नाही. याचे कारण असे आहे की आकाशात कोणतीच क्रिया करण्याची शक्ती नाही. क्रिया म्हणजे विकृती करण्याची शक्ती तर या 4 भूत आकाश केवळ या सर्वांना अवकाश म्हणजे जागा देते. पृथ्वी, जल, तेज, वायू ही 4ही तत्व आकाशापासूनच उत्पन्न होतात. पण ते आपल्या कारणभूत असलेल्या आकाशातही कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न करू शकत नाही. अर्थात पृथ्वी आकाशाचे छेदन करू शकत नाही, जल भिजवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. जर ही 4ही तत्वे आपल्या कारणभूत आकाशाला, आकाशाचे कारण असलेल्या महत तत्वाला
आणि महत्त्वाचे कारणभूत असलेल्या प्रकृतीलाही कोणतीही क्षती पोहोचू शकत नाही, तर प्रकृतीपासून संपूर्णपणे वेगळ्या असलेल्या शरीरीपर्यंत हे पोहोचूच कसे शकतील? या गुणयुक्त पदार्थांची त्या निर्गुण तत्वापर्यंत मजल कशी जाऊ शकते? जाऊ शकत नाही. शरीरी नित्य तत्व आहे. पृथ्वी इत्यादी चारी तत्वांना याच्याकडून सत्ता स्फूर्ती मिळते. म्हणून ज्याच्याकडून यांना सत्ता स्फूर्ती मिळते त्याला हे कसे विकृत करू शकतील? हा शरीरी सर्व व्यापक आहे आणि पृथ्वी इत्यादी चारी तत्वे व्याप्त आहेत, अर्थात शरीरीच्या अंतर्गत आहेत. म्हणून व्याप्त वस्तू व्यापकाला कशी नुकसान पोहोचवू शकणार? त्याला नुकसान पोहोचविणे शक्यच नाही. अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्योच्छोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः. हा आत्मा न कापला जाणारा, न जाळला जाणारा आणि न भिजणारा आहे. तो स्थिर, अचल आणि सनातन आहे. आत्मा हा सर्वगत म्हणजेच प्रत्येक ठिकाणी असलेला आहे. तो हलत नाही, कारण तो सगळीकडे आधीच आहे. आत्म्याची स्थिरता आणि सर्व व्यापकता येथे अधोरेखित केली आहे. यावरून असे दिसते की मानसिक अस्वस्थतेच्या काळात स्थिर राहण्याची प्रेरणा देणारा हा श्लोक आहे. बाह्य जग कितीही हलले तरी केंद्र आत्मा अचल आहे. हे एखाद्या युनिफाईड फील्ड सारखे आहे, जे विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात आहे, पण डोळ्यांना दिसत. आणि म्हणूनच शरीरीमध्ये शस्त्र इत्यादी विकार का करत नाहीत, ही गोष्ट या श्लोकात भगवंतांनी सांगितली. हा संसार अनित्य आहे, एक क्षण सुद्धा स्थिर राहणारा नाही, परंतु जो सर्व काळ राहणारा आहे, ज्याच्यात कधी वर्तन होत नाही, त्या देहीकडे लक्ष वेधण्यासाठी नित्य पदाचे तात्पर्य आहे. पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात, समजण्यात जो काही प्राकृत संसार येतो, त्यात ते सर्व ठिकाणी परिपूर्ण असलेले तत्व आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वगतः पदाचे तात्पर्य आहे. सर्वगतः स्वयं देहगत नाही, तर सर्वगत आहे असा अनुभव होणे हीच जीवनमुक्ती आहे. जसे शरीराचा संसाराशी संबंध आहे, तसे आपला शरीराशी संबंध नाही. शरीराशी आपला संबंध कधी झाला नाही, होणारही नाही, होऊ शकतही नाही. शरीर आपल्यापासून फार दूर आहे, परंतु कामना, ममता, तादात्म्य यामुळे आपणाला शरीराशी ऐक्य प्रतीत होते. वास्तविक शरीरीला शरीराची आवश्यकताच नाही. शरीराविनाही शरीरी मजेने राहतो, म्हणजेच आत्मा मजेने राहतो. अव्यक्तो यमचिन्त्योऽयम् अविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा इंद्रियांना दिसत नाही, मनाला समजत नाही आणि यात कोणताही बदल होत नाही. हे जाणून तू शोक करणे थांबव. डोळ्यांनी आपण आत्मा पाहू शकत नाही, पण तो आहे हे अनुभवावे लागते. म्हणजेच श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात की जर आत्मा अमर आहे आणि शरीर तर नक्कीच मरणार आहे, तर मग रडण्यात काय अर्थ? तुझे कर्तव्य म्हणजे तुझा धर्म तू पार पाड. आत्मा बुद्धीच्या तर्क शक्तीच्या पलीकडे आहे. यावरून असे दिसते की शोक हा अज्ञानातून येतो. जेव्हा आपण अंतिम सत्याचा स्वीकार करतो, तेव्हा मानसिक क्लेश थांबतात. मला भावनिकतेतून बाहेर काढून विवेकाकडे नेत आहेत. आणि म्हणूनच जे महान व्यक्ती असतात ते कोणत्याही प्रकारचा शोक करत नाही. कितीही आपली जवळची व्यक्ती गेली तरीही ती त्या शोकातून ते काय होतात, लगेच बाहेर पडतात.
उदाहरण आपल्याला देण्यासाठी इथे मला पटकन आता जे आठवलं ते मी स्वाती महाडिक ताईंचं ते की ज्यांचे पती शहीद झाले आणि त्याच अंतिम संस्काराच्या वेळेस त्यांनी ही शपथ घेतली की मी आणि माझी दोन्ही लहान मुलं सुद्धा आम्ही उरलेलं यांचं स्वप्न काय करणार पूर्ण, आणि त्या आज मेजर या पदावरती काम करतात. हे याला लागू पडणारा आहे हा श्लोक, की खरोखर किती शोक करावा आणि शोक करावा की नाही मुळात हे समजण्यासारखं आहे. जसा संसार स्थूल रूपाने दिसतो तसा हा शरीरी स्थूल रूपाने दिसत नाही, कारण हा स्थूल सृष्टीहून रहित आहे. आणि म्हणूनच मन बुद्धी तर दिसत नाहीत, परंतु चिंतनात येतच असतात. अर्थात हे सर्व चिंतनाचे विषय आहेत, परंतु हा देही म्हणजे आत्मा चिंतनाचाही विषय नाही, कारण हा सूक्ष्म सृष्टीहून रहित आहे. हा देही विकाररहित म्हणविला जातो, अर्थात यात कधी किंचित मात्रही परिवर्तन होत नाही. सर्वांचे कारण प्रकृती आहे, त्या कारणभूत प्रकृतीमध्येही विकृती होते, परंतु या देहीमध्ये कोणत्याही प्रकारची विकृती होत नाही, कारण हा कारण सृष्टीहून रहित आहे. म्हणजे येथे 24व्या-25व्या श्लोकात अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य, अशोष्य, अचल, अव्यक्त, अंचित्य आणि अविकार्य या 8 विशेषणांनी या देहीचे निषेध मुखाने आणि नित्य, सर्वगत, स्थाणू आणि सनातन या 4 विशेषणांनी विधिमुखाने वर्णन केले गेले आहे. परंतु वास्तविक याचे वर्णन होऊच शकत नाही, कारण हा वाणीचा विषय नाही. ज्याद्वारे वाणी इत्यादी प्रकाशित होतात त्या देहीला ते सर्व कसे प्रकाशित करू शकतील, म्हणून या देहीविषयी असा अनुभव करणे हेच याचे वर्णन करणे आहे. थोडक्यात सांगायचे तर श्रीकृष्ण ज्याला आत्मा म्हणतात त्याला शुद्ध ऊर्जा, प्युअर एनर्जी किंवा मूलभूत जाणीव म्हणजेच फंडामेंटल कॉन्सिक्वेन्स म्हणून पाहू शकते. शरीर हे केवळ एक माध्यम म्हणजेच हार्डवेअर आहे, तर आत्मा हा त्यातील प्रोग्राम किंवा ऊर्जा, सॉफ्टवेअर आहे, जो कधीही फॉर्मॅट होत नाही, फक्त रिइन्स्टॉल होतो. अशा पद्धतीने आज आपण 16 ते 25 श्लोकांविषयी थोडक्यात वाचन केलेलं आहे. जय श्री कृष्ण. ओम श्री कृष्ण अर्पणमस्तु. सुंदर सांगितले ते, छान सांगितले ते. धन्यवाद. चालेल. सुमेधा ताई. इंग्लिश काय मराठी येत नाही त्याला इंग्लिश. खूप छान सांगितलं हो स्मिता. म्हणजे आपलं धन्यवाद. वाचन करण्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टी आणि उदाहरणाने समजावून सांगितलं तर खूप छान समजलं. कारण की हे जे आत्म्याचे जे श्लोक आहे खूप असे म्हणजे समजायला हेच आहे की ते देही म्हणजे आत्मा का, शरीर म्हणजे आत्मा का. मागच्या वेळेला मला आठवलं की मी जेव्हा वाचलं होतं त्याच्यावर खूप म्हणजे ते क्लिअरच होत नाही ना. शेवटी आत्मा आहे हे माहिती आपल्याला, शरीर आहे हे पण माहिती आहे, पण मग शरीर आणि शरीरी, देह आणि देही, पण ह्याच्या अशा जोड्या लावल्या आहे. त्याला तर त्या वेगळं जोड्या म्हणजे तर त्या जोड्या म्हणजे मग अगदी क्लिअर म्हणायचं का की देही म्हणजे आत्मा आहे का. आत्मा. आत्मा. मग ते एकीने विचारलं तर शरीरी म्हणजे कोण आहे. तो शेवटी शरीर माहिती आपल्याला, जे आपलं आहे ते शरीर आहे, पण मग शरीरी म्हणजे कोण. शरीरात राहणारा. हा पण मग हे असे हा. तेव्हा खूप अर्थात मागच्या थोडं वर्षी आमच्या कन्फ्युजन आहे थोडस. हो. शरीर आणि आणि शरीरी म्हणलं की कन्फ्युजन हा. होतं पूर्णपणे. हा आणि मागच्या वर्षी याच्यावरती पहिलं वर्ष होतं, आम्हाला काही जास्त माहिती नव्हतं, तर त्याच्यामुळे ते आम्हीच आमचं सॉल्व्ह केलं होतं वाचून. आता ते एक विचारते, पदार्थ म्हणजे काय. कोणीतरी आता विचारलं पहा. मी ते मागचे श्लोक कालचे करत होते ना, मात्रा स्पर्शास्तु, तर त्याच्यात होतं की पदाने केवळ पदार्थच का घेतले जावे, पदार्थांचा संबंध, म्हणजे मला ते पदार्थ म्हणजे लक्षात नाही आलं. त्या पुस्तकात आहे का ते क्लिअर. हा आहे आपल्या Yes. साधक संजीवनीमध्ये. तर उदाहरण काय दिलं कितव्या त्यांनी पदार्थ. श्लोकाचं आहे? कितव्या नावं 14 काय आहे? श्लोकाचं आहे? 14. हा 14 ना. हा नावं तर दिली असतील ना, पदार्थ म्हणजे काय असं काही. मात्रा स्पर्शा पदाने केवळ पदार्थच का घेतले जावे, पदार्थांचा संबंध का घेतला जाऊ नये, असं आहे ते. म्हणजे जर आम्ही मात्रा स्पर्शा पदाने केवळ पदार्थांशीच संबंध घेतला
तर त्या संबंधाला आगमापायीन म्हणू शकतो. म्हणजे ते पदार्थ म्हणजे विषय असं घ्यायचं का? हा, त्या स्मिताताई वाचतात आहे त्या सांगतील. त्यांचा अभ्यास जास्त आहे कारण की. मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते, तोपर्यंत दुसरं कोणी सुरू करू शकतात, म्हणजे तुमचाही वेळ जाणार नाही. हा चालेल चालेल. का आपल्या ताई? ग्रुपवर टाकलं कालच्यासारखं तरी चालेल. पण आज सकाळी वाचताना अडलं म्हणून मग मी विचारलं, बाकी काही. हो 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 आताच परिचय त्यांनी नेमकं म्हणजे काय अडलं ते सांगू शकाल ते एकदा, म्हणजे मग तुम्हाला काय हवंय ते समजेल. 14व्या श्लोकामध्ये सर्व मात्रा स्पर्श तू कौंतेय आहे ना तो. घरात हम्म. येते त्यांचं. त्याच्यामध्ये मात्रा स्पर्श ह्याचा जो त्यांनी साधक संजीवनीमध्ये अर्थ सांगितलाय ना, हम्म. त्याच्यामध्ये दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये काय लिहिलंय, मात्रा स्पर्श म्हणजे ऍक्च्युली काय तर ते इंद्रिय आणि त्याचा अंतःकरण कशाशी तर विषयाशी संयोग होतो. बरोबर. हा. ते पदाने त्याच्यात खाली काय लिहिलंय, मात्रा स्पर्शाने केवळ पदार्थच का घेतले जावे, पदार्थांचा संबंध का घेतला जाऊ नये, म्हणजे आपण परिस्थितीशी आपण आपलं अंतःकरणचा किंवा विषय असे जोडतो, असं आहे का अर्थ, असं मला म्हणायचं. बर बर बर. बघून सांगतो ते. म्हणजे त्यांना पदार्थ म्हणजे काय हे विचारायचंय ताई. पदार्थ कशासाठी वापरला हा शब्द हे हा, विचारायचं. म्हणजे तो विषय या अर्थाने घेतलाय का, किंवा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या अर्थाने घेतलाय का, असं मला विचार. नाही, इंद्रियाचं उल्लेखन करणे, आपल्या इंद्रियामध्ये रूप रस गंध जसं आहे ते स्पर्शास, त्याच्यातून तो अर्थ घेतलेला मात्रा स्पर्श असतो कौंतेय. तत्व विवेचनीमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे तो. बर, नाही आता बाकीचे वाचन होऊ देत, वेळ नको जायला. फक्त ग्रुपवर टाकलं तरी चालेल, म्हणजे हो, मग आपलं हरकत नाही, हे हरकत आडायला नाही, नको. हरकत नाही. हा. हो, चालेल चालेल. सुमेधाताई, काल वाचतो म्हणल्या होत्या, वाचणार आहात? हॅलो. हो, तुमचा व्हिडिओ पण स्टार्ट करा. हॅलो. हा, सांगा ताई. तर 15 थोडस सांगते. हो. 15 श्लोकात सांगतात की तुला जे दुःख झालं आहे ते तू सहन कर, कारण तू श्रेष्ठ पुरुष आहेस. सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या स्थिर धीर पुरुषाला आहे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो. इंद्रियांबरोबर होणाऱ्या विषयांचा संयोग कशासाठी सहन करावा ते या श्लोकात सांगितले आहे. भगवंत म्हणतात की तू मोठा शूरवीर आहे, सहनशीलता व हा तुझा स्वाभाविक गुण आहे, म्हणून ते सहजपणे हे सर्व सहन करू शकतोस. येथे अर्जुनास भगवंतांनी पुरुषर्षभ म्हटले आहे. धीर म्हणजे जो मनुष्य परमात्म्यास प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषासाठी, तसेच दुसरा अर्थ असा की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्राप्त असणारा तो धीर पुरुष. येथे सांख्ययोगाच्या साधनेस परिपक्व स्थितीस पोहोचलेल्या साधकास म्हटले आहे. धीर पुरुषास सुख दुःख समान वाटते, ते तो अनित्य समजून त्या द्वंद्वामध्ये ज्याची भेदबुद्धी नसते तोच धीर व सर्व सहन करण्यास समर्थ होय. येथे भगवंतांनी एका साधकाची स्थिती कशी असावी ते सांगतात. ही साधकाला कोणत्याही इंद्रियांचा कोणताही भाव भोगाबरोबर भीतीने त्याला व्याकुळ करू शकत नाही, त्याच्यात कोणताही विकार उत्पन्न होत नाही. तेव्हा तो धीर आणि सुख दुःखांमध्ये समभाव ठेवणारा झाला आहे असे समजावे, व तो मोक्षास योग्य असतो व तोच परमात्म्याच्या प्राप्तीस प्राप्त बनतो व त्याला लगेच उपरोक्ष भावाने परमात्म्याची प्राप्ती होते. 12-13 मध्ये 12 आणि 13 श्लोक मध्ये भगवंतांनी आत्म्याच्या नित्यतेचे व निर्विकारतेचे प्रतिपादन केले. सदैव इंद्रियाबरोबर होणाऱ्या विषयांच्या संयोगांना अनित्य आहे, अनित्य म्हटले. असं आता भगवंत आत्म्याची नित्य आणि अनित्य अशा वस्तूच्या विवेचनाची रीत सांगण्यासाठी दोन्हींची लक्षणे सांगत आहेत.
ते म्हणतात की असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने ह्या दोन्हीचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. परिवर्तन शरीर, इंद्रिये, इंद्रियांच्या विषयांबरोबर सर्व जड पदार्थांचे समूह त्यांचे अस्तित्व नाही म्हणजे त्यांचा भाव नाही. यावरून भगवंतांना असे सांगायचे आहे की जड वस्तू म्हणजे स्थूल शरीर हे पूर्वी नव्हते व नंतरही असणार नाही. म्हणून ज्यावेळी हे ते जाणवते त्यावेळी ते वास्तव नसते. एवढ्यासाठी तो भीष्मादीच्या स्वजनांच्या शरीराच्या किंवा अन्य कोणत्याही जड वस्तूच्या नाशाच्या शंकेने शोक करणे अयोग्य आहे. शरीर नाशवान व आत्मा अमर आहे असे येथे भगवंतांना सांगायचे आहे. परमात्मा तत्व सर्वव्यापी व नित्य आहे. ते कधी व कोणत्याही कारणाने परिवर्तन होत नाही किंवा त्याचा अभावही होत नाही. ते सदा एक रस, अखंड व निर्विकार असते. येथे सत असत काय ते भगवंत सांगतात. ज्या वस्तूचे परिवर्तन व नाश होतो ती सदा राहत नाही ती नासत होय. ती विद्यमान राहणे शक्य नाही. अशी ज्याचे परिवर्तन व नाश कोणत्याही अवस्थेत कोणत्याही कारणाने होत नाही ते सदा विद्यमान राहते. ते सत होय म्हणजे सतचा कधी अभाव होत नाही. ते पाहणे म्हणजेच तत्वदर्शी पुरुषांनी ती दोन्ही तत्वे पाहणे होय. भगवंतांनी सत तत्वाबद्दल म्हटले आहे की त्याचा अभाव नाही. ते सत म्हणजे काय या जिज्ञासेबद्दल भगवंत 17व्या श्लोकात सांगतात. जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कधीही करू शकत नाही. संपूर्ण जड वर्ग हा चेतन अशा परमात्म्यामध्ये व्याप्त आहे. त्या परमात्मा तत्वास अविनाशी असे म्हणून भगवंतांनी असे सांगितले आहे. पूर्वीच्या श्लोकात ज्या सत तत्वाचे लक्षण सांगितले आहे आणि तत्वज्ञानांची ज्या असलेली आहे तो परमात्माच अविनाशी आहे व त्या अविनाशीचा विनाश करण्यास कोणी समर्थ नाही. येथे ढगाचे उदाहरण दिले आहे. ढग ज्याप्रमाणे आकाशाने व्याप्त असतात त्याप्रमाणे परमात्मा तत्वाद्वारे इतर सर्व जड पदार्थ समूह व्याप्त असल्यामुळे त्यातील कोणीही परमात्मा तत्वाचा नाश करू शकत नाही. ते सदा सर्वदा विद्यमान राहणारे असल्यामुळे तेच एकमात्र सत तत्व आहे. आता पुढील श्लोकात भगवंत असत वस्तू काय आहे या जिज्ञेसेबद्दल सांगतात. या नाशरहित मोजताना येणाऱ्या नित्य स्वरूप जीवात्म्याची ही शरीर नाशवंत आहेत असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू युद्ध कर. या श्लोकात भगवंत असे सांगतात की अंतःकरण आणि इंद्रिय यांचे सर्व शरीरे नाशवंत आहेत. ज्याप्रमाणे स्वप्नातील शरीर आणि जगत हे नसतानाही त्याचा प्रत्यय येतो त्याप्रमाणे ही सर्व शरीरे ही नरचित होत आहेत. वास्तविक त्यांची सत्ता नाही व म्हणून त्यांचा नाश होणे अटळ आहे व त्याच्याबद्दल शोक करणे व्यर्थ आहे. सर्व देहात एकच आत्मा आहे. देहांच्या भेदामुळे अज्ञानामुळे आत्म्यात भेद वाटतो परंतु तो नाहीये. येथे शरीर व शरीराचा भेद म्हणजे स्थूल शरीर व आत्मा असा आहे. या आत्म्याच्या अनुषंगाने शरीरी हा शब्द आला आहे. आत्मा व परमात्मा असा अर्थ घ्यायचा आहे. हे एकतेचे तत्व आहे. व्यावहारिक दृष्टीने भिन्न भिन्न शरीरे धारण करणारे त्यांच्याशी संबंध ठेवणारे आत्मे भिन्न भिन्न आहेत पण ते वस्तुतः भिन्न नाहीत. सर्व एकच चेतन तत्व आहे. जसे झोपण्यावेळी झोपेमध्ये स्वप्नातील सृष्टीमध्ये एका पुरुषाशिवाय कोणतीही वस्तू नसते व स्वप्नातील नानत्व निद्राजनित असते. जागा झाल्यावर पुरुष एकच असतो आणि याच्या ज्ञानानंतर कोणतेही नानत्व उरत नाही. येथे भगवंत अर्जुनास तू युद्ध कर हे सांगण्यासाठी शरीर आणि शरीरी काय हे ते सांगत आहेत. यात शरीर नाशवान व आत्मा अमर आहे म्हणून त्याचा तू विचार करू नकोस. युद्ध कर. युद्धात दुष्टाचा नाश होणे अटळ आहे. त्यासाठी तू युद्ध करणे टाळू नको. आता श्लोक 19 मध्ये भगवंत आत्म्यास मारणारा किंवा मरणारा असे मानणे हे अज्ञान आहे असे सांगून भगवंत अर्जुनाचे समाधान करतात.
भगवंत म्हणतात, हे जो या आत्म्याला मारणारा समजतो, तसेच जो हा आत्मा मेला असे म्हणतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारित नाही, मग कोणाकडून मारलाही जात नाही. जो सूक्ष्म शरीराचा वियोग होतो त्यास मरणे असे म्हणतात. म्हणून मरणारे स्थूल शरीर होय. त्याचप्रमाणे मन बुद्धीसह ज्या स्थूल शरीराच्या क्रियेने दुसऱ्या एखाद्या स्थूल शरीरातील प्राण्यांचा वियोग होतो, त्या शरीराला मारणारा असे म्हणतात. म्हणून मारणारा ही शरीरच आहे, आत्मा नव्हे. शरीराच्या धर्माला स्वतःवर आरोपित करून अज्ञानी लोक आत्म्यास मारणारा करता असे समजतात. म्हणून त्यांना त्या कर्माची फळे भोगावे लागतात. या पुढील 20व्या श्लोकात भगवंत आत्म्यामध्ये सर्व प्रकारच्या विकारांचा अभाव असल्याचे सांगत त्याच्या स्वरूपाचे प्रतिपादन करतात. भगवंत म्हणतात, हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही, कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. या श्लोकाद्वारे भगवंतांनी आत्म्यामध्ये उत्पत्ती व विनाश रूपी असलेल्या आदी व अंत या दोन्ही विकारांचा अभाव सिद्ध केला आहे. आणि त्यानंतर प्रत्येक विकाराचा अभाव दाखविण्यासाठी निरनिराळ्या शब्दांचाही उपयोग केला आहे. उत्पत्ती म्हणजे जन्माला येणे, अस्तित्व उत्पन्न होऊन सत्तावान असणे, 3 वृद्धी म्हणजे वाढणे, 4 विपरिणाम रूपांतर होणे म्हणजे पावणे, अपक्षय 5 अपक्षय क्षीण होणे किंवा घटत जाणे, हे 6 विकार आहेत. यापैकी आत्म्यास अजन्मा म्हणून त्यांच्यामध्ये उत्पत्ती रूपी विकाराचा अभाव सांगितला आहे. या संदर्भात उपनिषदामध्ये पण आलंय बरं का काही. अयम भूत्वा भूयः न भवितः, म्हणजे हा जन्म घेऊन नंतर सत्तावान होत नाही, स्वभावाने तो सत आहे, असे म्हणून अस्तित्व रूपी विकाराचा पुराण चिरकालीन आणि सदा एकरस राहणारा, वृद्धी रूपी विकाराचा शाश्वत सदा एकरूप असणारा, म्हणून विपरिणामाचा नित्य अखंड सत्तावान, म्हणून क्षयचा आणि शरीरे हन्यमाने न हन्यते, शरीराच्या नाशाने याचा नाश होत नाही, असे म्हणून विनाशाचा अभाव दाखविला आहे. या पुढील श्लोकात भगवंत असे सांगतात की आत्मा कोणाला का मारत नाही. श्लोक 21. या श्लोकात भगवंत आत्मा कोणास मारत नाही हे सांगतात. ते म्हणतात, हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करील किंवा कोणाला कसा ठार करविल. यामध्ये भगवंतांना असे सांगायचे आहे की पुरुष स्वरूपास यथार्थपणे जाणतो आणि ज्याने या तत्वाचा चांगल्या प्रकारे अनुभव घेतलेला आहे की आत्मा अनात्मा आणि अविनाशी, अव्यक्त आणि नित्य आहे, असा जो पुरुष कोणास कसा मारेल आणि कोणास कसे मारविल, म्हणजे मन, बुद्धी आणि इंद्रिय सहित स्थूल शरीराने दुसऱ्या शरीराचा नाश केला जात असता तो मी कोणास तरी मारत आहे किंवा दुसऱ्याकडून कोणास तरी मारवित आहे असे कसे मानू शकेल. कारण त्याच्या ज्ञानाप्रमाणे सर्वत्र एकच आत्मतत्व आहे की जे मरत नाही व मारलेही जात नाही, मारूही शकत नाही. हे सर्व मारवणे अज्ञानामुळे आत्म्यावर अध्यारोपित आहे, वास्तव नाही. म्हणून कोणासाठी कोणत्याही प्रकारे तू शोक करू नयेस. आत्मा हा नित्य व अविनाशी, त्याचा नाश नाही व शरीराचा नाश होणे अटळ आहे, हे सर्वदा बरोबर आहे. मरणे म्हणजे जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करणे होय. दुसऱ्या शरीराशी जोडताना कष्ट होतात, पण त्यासाठी शोक करू नको असे भगवंत म्हणतात. व 9व्या शरीर धारण करताना अज्ञानी मनुष्याचं दुःख होते, विवेकी माणसाचं नाही. ज्याप्रमाणे आई मुलाचे खराब झालेले वस्त्र बदलते तेव्हा ते रडते, परंतु आई त्याची पर्वा करत नाही, त्याच्या भल्यासाठी कपडे बदलते.
तसेच भगवत रडण्याची पर्वा न करता त्याचा देह बदलून टाकतात. कारण शरीर संसार कर्माने झिजून जाणे जीर्ण होते व त्याचा मृत्यू होतो. पण शरीर जीर्ण होतेच असे नाही, तर तरुणपणातही मुले मरतात, म्हणून त्यांना हे म्हणणे लागू पडत नाही. हा युक्तिवाद वाटत नाही. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे प्राणी मरतो तेच त्याचे आयुष्य समजले जाते व याचेच नाव जीर्णावस्था होय. येथे वासंशी आणि शरीर आणि मनुष्य एकदमच 3-4 जुनी वस्त्रे बदलू शकतात, परंतु देही म्हणजे जीवात्मा तर एकच जुने शरीर टाकून दुसरे एकच शरीर प्राप्त करतो. आपल्या जीवात्म्याने आजपर्यंत किती शरीर टाकली याचे आपणास ज्ञान नसते. मनुष्य जसे संसारिक कर्म करतो त्याप्रमाणे तो असंख्य शरीरे बदलतो. जोपर्यंत त्याला तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत हे सर्व जीवात्मा करतो. येथे भगवंत सांगतात शरीराचे 3 भेद आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. हे जेव्हा मनुष्य शरीर सोडतो तेव्हा हे 3 शरीरे बदलतात. मनुष्य जसे कर्म करतो त्याप्रमाणे त्याचा स्वभाव म्हणजे प्रकृती बदलते. रज तम सत्व या तिन्ही गुणांनी युक्त व्यष्टी प्रकृती येथे कारण शरीर आहे, तिला स्वभाव म्हणतात. आणि शेवट ज्या तत्वात मनुष्याचा मृत्यू होतो तो सूक्ष्म जीवात्मा शरीरातून निघून स्थूल शरीर धारण करतो. कारण स्थूल आणि भेदाने शरीराचे परिवर्तन होते. वास्तवात आत्मा अचल आहे, त्याचे गमनागमन स्थित्यंतर होत नाही. तो अचल आणि अक्रिय असल्याने कोणत्याही परिस्थितीत गमनागमन होत नाही. जसे घटातील पाण्यात आकाश एक निळ्या आकारामुळे ते वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे सूक्ष्म शरीराचे अगमागमन झाल्यामुळे त्याच्या संबंधाने आत्म्यामध्येही गमनागमनाची प्रचिती होते. म्हणून देही हा अन्य शरीरात जातो. वस्त्रासाठी गुह्याती व शरीरासाठी संयाती असे म्हटले आहे. गुह्याती म्हणजे ग्रहण करणे आणि संयाती याचा अर्थ गमन करणे, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणे, म्हणून संयाती म्हटले आहे. नर हे पद मनुष्य मात्राचे वाचक आणि देही हे पद समस्त जीवा समुदाय. यापुढे 23व्या श्लोकात भगवंत आत्म्याचे स्वरूप, त्याची नित्यता, निराकारता, निर्विकारता यांचे प्रतिपादन पुढील 3 श्लोकात सांगतात. ते म्हणतात या आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही आणि वाळू शकत नाही. अर्जुनाची शंका व शोकाचे निराकरण. शस्त्रास्त्रांमुळे आपले गुरुजन्म भाऊबंध याचा नाश होईल या शंकेने अर्जुन शोकाकुळ होता. म्हणून तो दूर करण्यासाठी भगवंतांनी या श्लोकात पृथ्वी इत्यादी 4 भूते आत्म्याचा नाश करण्यास असमर्थ असल्याचे सांगून निर्विकार आत्म्याचे नित्यत्व व निराकारत्व सिद्ध केले आहे. याचा अर्थ आत्म्याला कोणत्याही शस्त्राद्वारे कापून टाकल्यावरही आत्मा कापला जात नाही. अग्न्यास्त्राने शरीर जाळून टाकल्यावरही आत्मा जळत नाही. वरुणास्त्राने शरीर विरघळून टाकल्यावरही आत्मा विरघळून टाकल्या. वायव्य अस्त्राने शरीर सुकवले तरी आत्मा सुकत नाही. शरीर ही अनित्य आणि साकार वस्तू आहे, तर आत्मा नित्य आणि निराकार आहे. म्हणून कुठल्याच शास्त्रास्त्रांनी पृथ्वी तत्वाने किंवा त्याचा नाश केला जाऊ शकत नाही. श्लोक 24 मध्ये भगवंत पुढे सांगतात की कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणार आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. हे पूर्वीच्या श्लोकात भगवंत सांगितले. या श्लोकात वेगळ्या शब्दात सांगतात. अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य आणि अशोष्य म्हटले आहे. त्याचा अर्थ असा की आत्मा ही कापली जाणारी, जळणारी नाही. तो अखंड, अव्यक्त, एकरसन आणि निर्विकार, म्हणून त्याच नाश करण्याचे सामर्थ्य शस्त्रादी मध्ये नाही. अच्छेद्यादी शब्दांनी जसे अविनाशित्व सिद्ध होते तसे ते आकाशाचेही सिद्ध होऊ शकते.
कारण आकाश सर्व भूतांचे कारण आहे आणि सर्वांमध्ये व्याप्त असल्यामुळे ते पृथ्वी तत्वाने बनलेल्या शस्त्रांनी कापता येत नाही. ते अग्नितत्वाने जाळता येत नाही. ते पाण्याने विरघळून टाकता येत नाही. वायूने सुकवता येत नाही. परंतु आत्म्याचे अविनाशीत्व त्यापेक्षा अत्यंत विलक्षण आहे. हीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्याला नित्य, सर्वगत आणि सनातन म्हटले आहे. आकाशासही नित्य नाहीसे, कारण आकाशही नित्य नाहीये, कारण जेव्हा प्रळयाच्या वेळी त्याचाही नाश होतो, पण आत्म्याचा कधी नाश होत नाही. तो नित्य आहे. आकाश सर्वव्यापी नाही, फक्त आपल्या कार्यामध्ये, मर्यादित कार्यामध्ये ते व्याप्त आहे. आकाश सनातन नित्य राहणारे किंवा नित्य राहणारे किंवा अनादी नव्हे, आणि आत्मा हा सनातन अनादी असा आहे. याप्रमाणे वरील शब्दांनी आकाशाहून आत्म्याचा अत्यंत वेगळेपणा दाखविला आहे. आत्म्यास स्थाणू व अचल म्हणण्याचा भावार्थ हा आहे की आत्म्यामध्ये चालणे, हलणे या क्रियांचा अभाव आहे. एका ठिकाणी थरथरत राहणे म्हणजे हलणे होय. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थिर राहून थरथरत राहणे म्हणजे हलणे. एका जागेहून दुसऱ्या जागी जाणे म्हणजे चालणे. ह्या दोन्ही क्रियांचा आत्म्यामध्ये अभाव आहे. तो हलत नाही, चालत नाही, कारण तो सर्वव्यापी आहे. कोणतेही स्थान त्याच्या हातून मोकळे नाही. श्लोक 25 मध्ये पुढे भगवान हे अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मावर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. आत्मा कोणत्याही इंद्रियाद्वारे जाणता येत नाही, म्हणून त्याला अव्यक्त म्हणतात. आणि तो मनाचाही विषय नव्हे, म्हणून त्याला अचिंत्य म्हटले आहे. आत्म्यात अविकार्य म्हणून अव्यक्त प्रकृतीपेक्षा त्याचा वेगळेपणा प्रतिपादन केलेलं आहे. सर्व करण हे प्रकृतीचे कार्य आहे. ते आपल्या कारण रूप असलेल्या प्रकृतीचा विषय बनवू शकत नाही. म्हणून प्रकृती ही अव्यक्त व अचिंत्य आहे, परंतु निर्विकार नव्हे. तिच्यात विकार उत्पन्न होतो, कधीही कोणत्याही अवस्थेवर विकार होत नाही. म्हणून प्रकृतीपेक्षा आत्मा अत्यंत वेगळा आहे. या आत्म्यास जाणून घेतल्यावर तुला शोक करणे उचित नाही. आत्मावरील प्रमाणे नित्य, सर्वगत, अचल, सनातन, अव्यक्त, अचिंत्य, निर्विकार आहे हे जाणून घेतल्यावर शोक करू नये. यापुढे श्लोकात आत्म्यास औपचारिकरित्या जन्मणारा, मरणारा मानल्यावरही त्याच्यासाठी शोक करणे उचितच नाही असे सिद्ध केले आहे. जय श्रीकृष्ण. ताई झालंय? हो ताई, छान सांगितलं बरं का. हो हो, मी पण तेच म्हणत होते की छान सांगितलं आणि व्यवस्थित शांत ह्याच्यात सांगितलं, तर एकेका श्लोकाचा अर्थ छान कळला. हा, धन्यवाद. हा, थोडं जमतंय आता, पहिल्यापेक्षा थोडं जमतंय ताई आता मनाने. नाही, छानच जमते ताई. आता 3रं वर्ष आहे आपलं हे, त्याच्यामुळे आता जरा तरी आपण हिंमत करू शकतो किंवा बोलू शकतो. नाही, पहिल्या 2 वर्षात ताई तुम्ही मी उत्तम आलाय ना? उत्तम आलाय ना तुम्ही? पहिल्या नाही परीक्षेला आहे? हो, पहिल्या परीक्षेला आहे. ते तर म्हणजे वाचणं खूप पुष्कळ होते, पण मनाने सांगता येत नाही ना. तर मग तत्वविवेचन वगैरे हे केलंय मी आजचं. तर मग त्याला मला कळतंय जरा ते थोडंसं. ताई, तो सुचिता ताई, हॅलो हा बोला ना ताई. ताई, ते आत्ताचा जो प्रश्न आहे ना, हा. मात्रा स्पर्श पदाने केवळ पदार्थच का घेतले आहेत जावेत, पदार्थाचा संबंध का घेतला जाऊ नये, त्याच्याबद्दल थोडस मी काढली माहिती, तर वाचून दाखवू का तुम्हाला? हो सांगा. पदार्थ म्हणजे काय? तर पदार्थ म्हणजे इंद्रियांचे विषय, म्हणजेच बाहेरच्या जगातील वस्तू. उदाहरणार्थ, डोळ्यांसाठी रूप, कानांसाठी शब्द, त्वचेसाठी स्पर्श, जिभेसाठी चव, नाकासाठी गंध, थंडी, उष्णता, गोड, कडू, मऊ, कठीण हे सगळे पदार्थ आहेत. पदार्थांचा संबंध म्हणजे काय? तर पदार्थांचा संबंध म्हणजे इंद्रियांचा त्या विषयांशी होणारा संपर्क, म्हणजेच मात्रा स्पर्श.
जेव्हा त्वचा थंडीला स्पर्श करते आणि जीभ गोडाला स्पर्श करते, कान मधुर शब्द ऐकतो, हा संबंध झाला. या संबंधातूनच सुख किंवा दुःख निर्माण होते. केवळ पदार्थच का घेतले जावे, संबंध का घेतला जाऊ नये, या वाक्याचा अर्थ असं सांगतात. इथं भगवंत असे सांगतात की तुम्ही पदार्थ नाकारू नका. जगात राहायचे तर थंडी, उष्णता, चव, आवाज हेच पदार्थ येणारच. ते टाळता येत नाहीत. शरीर टिकवायला अन्न, वस्त्र, निवारा लागणारच. म्हणजे तुम्ही पदार्थाचा उपयोग करा, ते पदार्थ घ्या, पण त्यांच्या संबंधात अडकू नका. समस्या पदार्थात नाही तर त्यांच्याशी मनाने जोडलेल्या जाण्यात आहे. थंडी आली म्हणून रडत बसणे, गरम झाले म्हणून आनंदी होणे, हा संबंध झाला. आणि हा संबंधच सुख दुःख देत असतो. म्हणून इथं भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे संबंध कसे आहेत, आगमापायीनो आणि अनित्य असं आहेत. हे संबंध आगमा म्हणजे येणारे आहेत आणि जाणारे आहेत, आगमापायीनो आहेत, आणि ते कायमचे नाहीत. म्हणून त्यांना अशा नित्य नसणाऱ्या, अनित्य असणाऱ्या या संबंधांना त्या संबंधांना तू तितिस्व, तू सहन कर, बरोबर. असं इथं भगवंत अर्जुनाला सांगतात. त्याचं एक उदाहरण सांगितलं. पाऊस हा पदार्थ आहे, तो पडणारच. छत्री घेणे म्हणजे पदार्थाचा योग्य वापर. पण पाऊस आला, आता माझा दिवस खराब झाला असे म्हणून दुःखी होणे हा पदार्थाचा संबंध आहे आणि तो टाळा. थोडक्यात इथं असं सांगितलंय की वस्तू वापरा पण त्यांच्यात मन गुंतवू नका. पदार्थ घ्या पण आसक्ती नको, कारण आसक्तीमुळे सुख दुःखाचे चक्र सुरू होते. बरोबर. खूप सुंदर, खूप सुंदर आहे. हं. खूप सुंदर आहे. ते थोडं त्या एका वाक्याचं थोडस बघावं लागलं ना. नाही, छान सांगितलं अगदी. मात्रा म्हणजे इंद्रिय, स्पर्श हा. म्हणजे बाह्य विषयांचा बाह्य संपर्क. हा म्हणजे त्या जसं की सगळ्या त्या इंद्रियांनी त्या सगळ्या पदार्थांचा उपभोग घ्यायचा. ते घ्या. कारण की ते कसे आहेत, येणारे आणि जाणारे आहेत. जाणारे आहेत. आणि बरोबर, त्यांच्यामुळे ते कसे कधी आपल्यानुसार कधी प्रतिकूल आहेत, कधी अनुकूल आहेत. बरोबर. ते मग अनित्य आहे प्रतिकूल पूर्णपणे. आणि ते प्रतिकूल झाले म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका, अनुकूल झाले म्हणून आनंदी होऊ नका. बरोबर. वापरा, उपभोग घ्या आणि ते सोडून द्या. सोडून द्या. बरोबर, असं पदार्थ आणि पदार्थाचा संबंध. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात पदार्थ म्हणजे विषय. पदार्थ हा, म्हणजे विषय, थोडक्यात हा. विषय. आणि मात्रा म्हणजे आपण ते जे संबंध. म्हणतो आपले पंचमहाभूत म्हणा किंवा पंचेंद्रिय आपले. सॉरी, इंद्रिय, मात्रा म्हणजे इंद्रिय, हा. पंचेंद्रिय, इंद्रिय आपले. पंचेंद्रिय आणि अंतःकरण हे धरून मात्रा झाल्या. हम्म. आणि त्यांना येणारे जे स्पर्श म्हणजे जे त्यांचे विषय आहेत, त्या विषयालाच पदार्थ असं म्हणलेलं आहे. हो आहे की नाही? हो हो, विषय म्हणजे पदार्थ. म्हणजे स्पर्श, चालेल. स्पर्श म्हणजे काय होतो की आवाज असेल आपला, हा आवाजाचा संबंध हा आपल्या जिभेशी असेल, बरोबर आहे ना. तोंडाशी असणार आहे. स्पर्श कानाशी हा कानाशी आहे. हा, स्पर्श हा, हा. म्हणजे काय झालं तर त्वचेशी संपर्क झाला, अशा पद्धतीने. गंध म्हणजे नाकाशी संबंध हा, आला, हा, हा. असा. हा, हा. तर मग ह्या जे सगळे आहेत हे अनित्य आहेत. सगळे जे काही आपल्याला अनुभव येणार आहे हे अनित्य येतात आणि जातात. हा, प्रत्येक अनित्य वेळेस ते आहे. सारखं राहतं हा, का नाही. आता 3 ते 5 हा, उष्णता खूप असेल हा, आणि हा, सकाळी कमी असती, रात्री अजून थोडीशी कमी असती. म्हणजे हा, हा. नित्य आहे का हे नाही, अनित्य आहे, अशा पद्धतीने. म्हणून ते हे मात्रा स्पर्श कसे आहेत, येणारे जाणारे आहेत. हम्म. त्याच्यामुळे ते प्रतिकूल अनुकूल जरी झाले तरी तू सहन कर, आणि ते तुला करावेच लागणार आहेत. बरोबर, असं पण सांगितलंय ना की हा. तू सहन कर, तुला सहनच करावे लागतील. बरोबर. आणि हे काही कायम म्हणजे सुख तितिक्षु हा एक शब्द आलेला आहे. आणि हे राहणार नाही, दुःखही राहणार. तितिक्षा असं म्हणजे काय आहे, सहनशक्ती मग वाढवणे. तितिक्ष्व म्हणजे सहन कर. सहन कर. हा, तू तुझी सहनशक्ती वाढव, यांना तू सहन कर, आणि ते करावेच लागतील असं पण आहे. हा, हा, हा. चालेल, ठीक आहे ताई. हो. अजून काही कोणी बोलणार आहे का, थांबायचंय आपल्याला इथे? काय वैजयंती ताई? त्या कोणच्या ताईंचा प्रश्न होता, त्यांनी ऐकलंय का? त्यांची झाली का शंका दूर? साठेताई होत्या ना, का त्यांना सोडून गेले?
नेमकं नाही, सोडून गेलं. बहुतेक असतील. हं. जाऊ दे, त्यांना सांगून टाका तुम्ही. बर हा. रेकॉर्डिंग ऐकतील. सुचिताई, कशाचा फॉर्म भरायचा आहे हो? 9 मेला सामूहिक 15वा अध्याय संध्याकाळी 7 वाजता म्हणायचा आहे. बर. आणि त्याच्यासाठी जवळपास किती लाखोनी हे आहे बघा. हो. तिथे ताई, दिलेलं तो आहे, फॉर्म तुमचा फुल मेसेज झालेला म्हणून दिलेला आहे. सांगत आहे. आ? ताई, व्हॉट्सअप ग्रुप फुल झाला म्हणून सांगत आहे. जॉईन करून घेत नाहीये. दुसरा ग्रुप क्रिएट होईल. ताई 2 मिनिट थांबा, परत भरून घ्या. असं करा. अच्छा, हा फॉर्म भरलेला आहे, सबमिट केलेला आहे. हा पण व्हॉट्सअप ग्रुपला त्यांनी जॉईन करून नाही घेतलं मला. बर येईल ताई, परत. तुम्ही फॉर्म पाठवला का ग्रुपवर? हो, हो, ग्रुपवर मी पाठवलं. पाठवलेला आहे. हा चालेल. थांबायचं आपण वैजंतीताई इथे. ताई, मला विचारायचं, गेल्या वेळेस ना ह्याच सगळ्या प्रश्नावर एक प्रश्न आला होता आपल्याला,